नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका म्हणजे काय, अंगणवाडी सेविकांची स्थापना कधी झालेली आहे, अंगणवाडी सेविका होण्यासाठी कुठली पात्रता असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आशा वर्कर म्हणजे काय, किती पगार असतो, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अंगणवाडीची स्थापना कधी झालेली आहे। अंगणवाडी हा भारतातील ग्रामीण बाल संगोपन केंद्राचा एक प्रकार आहे। बालकाचा भूक व कुपोषणाचा सामना करण्यासाठी एकात्मिका बाल विकास सेवा कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने 1975 मध्ये याची सुरुवात केलेली आहे। अंगणवाडीचा हिंदीत अर्थ होतो मित्रांनो अंगण निवारा, असा हा हिंदीमध्ये अर्थ आहे। मित्रांनो, 1975 मध्ये अंगणवाडीची सुरुवात केलेली आहे भारत सरकारने। तसेच मित्रांनो, अंगणवाडी हा भारत सरकारचा योजनेअंतर्गत येत आहे। यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या AWW मोठ्या नेटवर्कद्वारे लाभार्थी म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले, गरोदर स्त्रिया, माता यांना लवकर बालपण, काळजी आणि विकास प्रदान करतो। त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांच्या मदतीसाठी असणारा मदतनीस AWH ही मदतनीस म्हणून काम करत आहे। आता पाहूया अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करायला पाहिजे। यामध्ये पहा मित्रांनो, संबंधित उमेदवाराने राज्याच्या एकात्मिका बाल विकास सेवा ICDS विभागाअंतर्गत पदाचा अर्ज करणे आवश्यक आहे। निवड प्रक्रियेमध्ये सामान्य लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश होतो। म्हणजे मित्रांनो, अंगणवाडी सेविका होण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोघींचा यामध्ये समावेश आहे। त्यानंतरच तुम्हाला अंगणवाडी सेविका होता येते। त्याचबरोबर मित्रांनो, आता आशाताई वर्कर म्हणून ही नवीन एक पोस्ट तयार झालेली आहे। त्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया। आशाताई होण्यासाठी तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची आहे, कुठले पेपर द्यायचे आहेत, ही सरकारी नोकरी आहे का, तर पाहून घ्या मित्रांनो। एक न्यूज, मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता आशा ही भारताच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा NRHM एक भाग म्हणून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारे नियोजित केलेला आहे। ही एक सामुदायिक आरोग्य कर्मचारी आहे। म्हणजे मित्रांनो, कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या मार्फत आशाताई वर्कर यांची जागा भरवण्यात येत आहे। तसेच मित्रांनो, आशाताई वर्कर होण्यासाठी प्रामुख्याने 25 ते 45 वयोगटातील विवाहित महिला, विधवा महिला, तसेच ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे त्या महिलाही यामध्ये पात्र असू शकतात। तसेच सदरील महिला गावातील रहिवासी असणं गरजेचं आहे। इथे मित्रांनो, 10वी पर्यंत शिक्षण तरी तुमचं झालेलं पाहिजे। म्हणजे आशा वर्करसाठी तुम्हाला 10वी पर्यंत शिक्षणाची अट आहे मित्रांनो। ज्या महिलांचं 10वी कंप्लीट आहे, 10वी पास आहे, अशा महिला आशाताई वर्कर म्हणून फॉर्म भरू शकतात। मित्रांनो, ही माहिती होती आशाताई वर्कर आणि अंगणवाडी सेविकांबद्दल। तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही ही फॉर्म भरून आशाताई वर्कर किंवा अंगणवाडी सेविका ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतात। मित्रांनो, फॉर्म जर सुरू झाले तर तुम्हाला आमच्या चॅनलवरती त्या संदर्भातही लवकरच अपडेट पाहायला मिळेल अंगणवाडी सेविकांची भरती निघाल्यानंतर। त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पाहायला मिळेल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।